मंडळी तर क्रिकेट विश्वात असा एक भूकंप झालाय की सगळे थक्क झाले। क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा खेळ असतो, पण त्याच क्रिकेटमध्ये जेव्हा मॅच फिक्सिंग सारखा घाणेरडा प्रकार होतो तेव्हा क्रिकेट प्रेमींना फार वाईट वाटतं। आणि यावेळी असंच काही प्रकरण थेट वेस्ट इंडिया क्रिकेटमध्ये घडले। आयसीसीने 3 जणांवर थेट कारवाई केली आहे आणि त्या तिघांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये एक खेळाडू, एक टीम अधिकारी आणि एक संघाचा मालक यांचा समावेश आहे। यात मॅच फिक्सिंग, इतरांना भ्रष्टाचारात ओढणं आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न करणं हे प्रकार उघडीस आले आहे। तर बघूया कारवाई झालेले नेमके 3 जण कोण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। IM10 लीग 2023 ते 24 दरम्यान झालेल्या कथित मॅचमध्ये फिक्सिंग प्रकरणात वेस्ट इंडियाचा खेळाडू जिरोन सिल्ससह तिघांना निलंबित केले। BIM हे बार्बाडोसचं टोपणनाव असून बार्बाडोस हा कॅरिबियन बेटावरचा एक छोटासा क्रिकेट वेडा देश आहे। या देशातील सगळ्यात मोठी T20 लीग म्हणजे BIM10 लीग आहे। वेस्ट इंडियामध्ये या लीगला खूप महत्त्वाचं मानलं जातं। IPL जसं आपल्यासाठी असतं तसंच BIM10 लीग हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं। या लीग मध्ये स्थानिक वेस्ट इंडियन खेळाडू खेळतात आणि सोबतच काही आंतरराष्ट्रीय खेळाडूही असतात। 2023-24 ला लीग सुरळीत सुरू होतं। प्रेक्षक स्टेडियम मध्ये उत्साहात सामने रंगताना बघत होते। खेळाडू मैदानावर घाम गाळत मेहनतीचा खेळ खेळत होते। मैदानावर जे दिसत होतं त्यापेक्षा खूप वेगळं असं काहीतरी मैदानाबाहेर शिजत होतं आणि ते जेव्हा आयसीसीच्या कानावर पडलं तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडले। आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, हे क्रिकेटचं सर्वोच्च संस्था आहे। पण आयसीसी फक्त सामने आयोजित करत नाही, तर आयसीसी कडे एक विशेष टीम असते जी क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करते। या टीमला अँटी करप्शन अंटील म्हणजेच ACU म्हणतात। या ACU मध्ये माजी पोलीस अधिकारी, इंटेलिजन्स एजन्सीमधून आलेले तज्ज्ञ आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे अभ्यासक हे लोक सतत लक्ष ठेवत काम करतात। मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार, सट्टेबाजीचे पॅटर्न, खेळाडूचं वर्तन या सगळ्या गोष्टींवर त्यांची नजर असते। आता BIM10 लीग सुरू असताना ACU ला काहीतरी संशयास्पद वाटलं। काही सामन्यांमध्ये अचानक खूप मोठ्या प्रमाणात एकाच बाजूने सट्टा लावला जात होता। हे बघून ACU च्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि मग हळूहळू एक एक धागा उलगडत गेला। या प्रकरणात सगळ्यात आधी जिरोन सिल्सचं नाव समोर आलं। जिरोन सिल्सला विकेट घेण्याची क्षमता असून वेस्ट इंडियासाठी त्याने याआधी काही आंतरराष्ट्रीय सामने खेळले। BIM10 लीग मध्ये तो एका संघासाठी खेळत होता। तपासात असं समोर आलं की जिरोन सिल्सला एका व्यक्तीने संपर्क केला। ती व्यक्ती त्याला म्हणाली, एका सामन्यात थोडी वेगळी कामगिरी कर, काही विकेट कमी घे, काही रन जास्त दे आणि मी तुला चांगले पैसे देतो। सिल्सने या सर्वांची आयसीसीला माहिती दिली नाही। क्रिकेटमध्ये एक नियम असतो, आयसीसीच्या अँटी करप्शन कोडनुसार जर कोणी तुम्हाला फिक्सिंगची ऑफर दिली तर तुम्ही ताबडतोब ACU ला कळवणं बंधनकारक असतं। पण जिरोन सिल्सने ही माहिती ACU ला दिलीच नाही। माहिती का दिली नाही हा प्रश्न आहे। त्याने त्या ऑफरला नकार दिला की होकार दिला याचा तपास अजून सुरू आहे। पण माहिती न देणे स्वतःच एक मोठा गुन्हा आहे। आयसीसीच्या नियमानुसार ट्रॅव्हन ग्रिफिथ हे दुसरं नाव आहे। हा BIM10 लीग मधील एका संघाचा अधिकारी होता। टीम अधिकारी म्हणजे संघाच्या आतल्या गोष्टी त्याला माहिती असतात। कोण खेळाडू कशा स्थितीत आहे, कोणाला दुखापत झाली आहे, संघाची रणनीती काय आहे, कोणत्या खेळाडूवर दबाव आणलाय, या सगळ्या माहितीमुळे टीम अधिकारी फिक्सिंगसाठी खूप उपयुक्त ठरतो। आयसीसीच्या तपासात असं दिसलं की ट्रॅव्हन ग्रिफिथनेही त्याला मिळालेल्या संशयास्पद संपर्काची माहिती ACU ला दिली नाही। एवढंच नाही, तपास जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याने काही माहिती लपवण्याचा प्रयत्नही केला असं ACU ला वाटलंय। त्यामध्ये मोबाईल मेसेज डिलीट करणं, काही लोकांशी संपर्क तोडणं, यामुळे त्याच्यावरचा संशय आणखी वाढत गेला। म्हणून आयसीसीने त्याच्यावरही कारवाई केली। आता या प्रकरणातलं सर्वात मोठं नाव चित्तरंजन राठोड। BIM10 लीग मधील चित्तरंजन राठोड हा एका संघाचा मालक होता। संघाचा मालक म्हणजे तो संघावर पैसे लावतो, खेळाडूंना विकत घेतो आणि संघाच्या सगळ्या गोष्टींवर त्याचा प्रभाव असतो। आयसीसीच्या तपासात असं समोर आलं की राठोड यांचा या फिक्सिंग प्रकरणाशी थेट संबंध असण्याची शक्यता आहे। हे फक्त मालक म्हणून बसलेले नव्हते, तर ते सक्रियपणे या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय आहे। त्यांच्यावरचे असे आरोप आहे की मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करून खेळाडूंना पैशांची ऑफर देऊन भ्रष्टाचारात ओढण्याचा प्रयत्न केला आणि तपासात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून हे तिसरं प्रकरण सगळ्यात गंभीर आहे। कारण जेव्हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा गुन्हा होण्याची शक्यता आणखी जास्त वाढते। गुन्हा करून तो लपवण्याचा प्रयत्न करणं त्याहूनही मोठी चूक असते। आयसीसीच्या अँटी करप्शन कोडनुसार 3 मुख्य आरोप आहेत।
त्यामध्ये पहिला आरोप हा आर्टिकल 2.11 म्हणजेच मॅच फिक्सिंग प्रयत्न करून एखाद्या सामन्याचा निकाल जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न करणं किंवा एखाद्या खेळातील घटना ठरवून घडवणं हा क्रिकेटमधील सगळ्यात मोठा गुन्हा मानला जातो. यासाठी 5 वर्षाची बंदी आणि जास्तीत जास्त आजीवन बंदी शिक्षा असते. त्यामध्ये दुसरा आरोप हा आर्टिकल 2.42 म्हणजेच इतर खेळाडूंना भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त करणं, पैशांची ऑफर देणं, धमकी देणं किंवा कोणत्याही मार्गाने खेळाडूंना फिक्सिंग मध्ये ओढण्याचा प्रयत्न करणं हाही खूप गंभीर गुन्हा आहे. कारण येथे एकटा व्यक्ती भ्रष्टाचार करत नसतो तर त्यामध्ये दुसऱ्याला ओढत असतो. यामध्ये तिसरा आरोप हा आर्टिकल 2.44 म्हणजेच तपासात अडथळा आणणं आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून तपासकर्त्यांशी खोटं बोलणं, महत्वाची माहिती लपवणं, मेसेज डिलीट करणं किंवा साक्षीदारांवर दबाव आणणं हे सगळं या आरोपाखाली होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजेच आयसीसीच्या नियमांनुसार जिरोन सिल्स आणि ट्रॅव्हन ग्रिफिथ यांनी त्यांना मिळालेल्या ऑफरची माहिती एसीयूला वेळेवर दिली नाही. हे आर्टिकल 2.41 चं उल्लंघन आहे. म्हणजेच फक्त फिक्सिंग करणं हा गुन्हा नाही तर माहिती न देणं ही तितकाच गंभीर गुन्हा आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर काही सगळे पुरावे तपासल्यानंतर आयसीसीने 11 मार्च 2026 रोजी एक मोठी घोषणा केली. त्यामध्ये जिरोन सिल्स, ट्रॅव्हन ग्रिफिथ आणि चित्रंजन राठोड या तिघांनाही तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलंय. याचाच अर्थ हे तिघेही आता क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होऊ शकत नाही. थोडक्यात क्रिकेटचं मैदान त्यांच्यासाठी बंद झालं असून आयसीसीने त्यांना 14 दिवसांची मुदत दिली आहे. या 14 दिवसात त्यांना त्यांच्या विरोधातील आरोपांवर लेखी स्पष्टीकरण द्यावं लागेल. जर त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक असेल तर निलंबन रद्द होऊ शकतं, पण जर नसेल तर यापुढे 5 वर्षाची बंदी, 10 वर्षाची बंदी किंवा थेट आजीवन बंदी यापैकी काहीही होऊ शकतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? 14 दिवसांच्या मुदतीनंतर जिरोन सिल्स, ट्रॅव्हन ग्रिफिथ आणि चित्रंजन राठोड या तिघांवर कारवाई होईल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.